आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका धक्कादायक खुलाशाबद्दल, जी महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नोव्हेंबर 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर गंभीर आरोप केले आहेत. मॅच फिक्सिंग म्हणजे निवडणूक चोरी, बोगस मतदान, बनावट मतदार आणि पुरावे लपवण्याचा आरोप. काय आहे हे प्रकरण? राहुल गांधी सत्य बोलताय की खोटं? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोलेमेच. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील 2024च्या विधानसभा निवडणुकीवर मोठा हल्लाबोल केला आहे. त्यांनी सांगितलं की ही निवडणूक मॅच फिक्सिंग होती, म्हणजे निकाल आधीच ठरवला गेला होता. त्यांनी या प्रकरणात 5 पायऱ्यांचा आराखडा मांडला आहे, ज्यामुळे निवडणूक चोरली गेली असं त्यांचं म्हणणं आहे. चला मग पाहूया हे 5 पायऱ्या कोणत्या आहेत आणि त्यांचा दावा काय आहे. पहिली पायरी म्हणजे निवडणूक आयुक्तांची नियुक्ती. राहुल गांधी म्हणतात की 2023 मध्ये एक कायदा आला, ज्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे 2/1 बहुमताने निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. यामुळे विरोधी पक्षनेत्यांच्या मताला महत्व नाही आणि न्यायाधीशांची निर्णय केंद्र सरकार ठरवतात असा त्यांचा आरोप आहे. मग दुसरी पायरी म्हणजे मतदार यादीत बनावटी नावे. राहुल गांधींनी सांगितलं की मे 2024 मध्ये महाराष्ट्रात मतदारांची संख्या होती 9,29,00,000, पण नोव्हेंबर 2024 पर्यंत ही संख्या 9,70,00,000 गेली. म्हणजे फक्त 6 महिन्यात 41 लाख मतदारांची वाढ झाली. यापैकी फक्त 15 लाखांनी मतदान केलं. उर्वरित 26 लाख मतदार संशयास्पद आहे असा त्यांचा दावा आहे. मग तिसरी पायरी म्हणजे बनावट मतदानाने टक्केवारी वाढवणे. मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता मतदान टक्केवारी होती 58.22%, पण अंतिम आकडेवारीत ही टक्केवारी 66.5% गेली, म्हणजे 7.83% अचानक वाढ. राहुल गांधी म्हणतात की यामुळे सुमारे 76 लाख बनावट मत घातली गेली असावीत, जे इतिहासात अभूतपूर्व आहे. मग चौथी पायरी म्हणजे लक्ष करून बोगस मतदान. त्यांनी सांगितलं की 85 विधानसभा क्षेत्रांमध्ये विशेष लक्ष देऊन बनावट मतदान झालं. उदाहरणार्थ, कंभ मतदारसंघात ऐकून 1,34,000 मतदारांपैकी भाजपला 1,19,000 मत मिळाली, म्हणजे 89%. तर पारनेरमध्ये 1,75,000 मतदारांपैकी भाजपला 1,75,000 मत मिळाली, जे शक्यच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग पाचवी पायरी पुरावे लपवणे. राहुल गांधी म्हणतात की निवडणूक आयोगाने विरोधकांच्या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. सीसीटीव्ही फुटेज आणि ईव्हीएम डेटा देण्यास नकार दिला गेला. शिवाय 1961च्या निवडणूक नियमात बदल करून सीसीटीव्ही डेटा सार्वजनिक होऊ नये असं सरकारने केलं. याशिवाय एपिक कार्डवर एकसारखे क्रमांक आढळले, ज्यामुळे डुप्लिकेट मतदारांचा संशय बाळगला आहे. राहुल गांधी यांनी हे सगळं लोकशाहीसाठी विष असं म्हटलं आहे आणि बिहार निवडणुकीतही असंच होईल असा इशारा सुद्धा दिला आहे. दुसरीकडे भाजपने या आरोपांना जोरदार विरोध केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की राहुल गांधी हे देशाच्या संस्थांवर संशय घेऊन खोटी माहिती पसरवत आहेत. महायुती आघाडीने 235 जागा जिंकल्या आणि हे जनतेच्या विश्वासाचा परिणाम आहे असा दावा त्यांनी केला. तर निवडणूक आयोगाने याआधी सांगितलं होतं की मतदार यादीत कोणतीही बेकायदेशीर भरती झाली नाही आणि बदल हे नियमित सुधारांचा भाग आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर हे वादळ आणखी तीव्र होत आहे. राहुल गांधीचा मॅच फिक्सिंगचा आरोप राज्याच्या निवडणूक प्रक्रियेला राष्ट्रीय चर्चेत आणत आहे. दोन्ही बाजू ठाम आहेत आणि पारदर्शकतेची मागणी जोरदार होत आहे. लोकांमध्ये मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना हे गंभीर धोका वाटत आहे, तर काहींना हा राजकीय डाव. निवडणूक आयोग हे आव्हान स्वीकारणार का, की हे राजकीय संघर्षात राहून जाणार? याचा निर्णय भारताच्या लोकशाहीवर परिणाम करू शकेल का, हाही महत्वाचा प्रश्न आहे.
तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल MH आपल्या युट्यूब चॅनलला.